वयाच्या 75व्या वर्षी म्हणजेच आयुष्याची 75 पूर्ण झाली. हा एक आनंदही म्हणू शकतो, कारण की 75 वर्षापर्यंत आपण आज बघितलं तर मागे बऱ्याचशा आठवणी जमा झालेल्या असतात. बऱ्याच गोष्टी आयुष्यातून घडून गेलेल्या असतात. मुलांची लग्न, नातवंड ही बघितलेली असतात. म्हणजे तसं सुखावह आयुष्य असतं. हां, शरीराच्या कुरकुरी ह्या चालायच्याच, पण मग त्यातही नातवंड हट्टाला पेटलेले असतात की आपल्या आजीचा, आपल्या आजोबांचा आपल्याला वाढदिवस साजरा करायचा आहे. मग त्याच्यासाठी करतात त्या शांतीला म्हणतात ऐंद्री शांत. आई ए रे एडक्याचा त्यावरती मात्रा आणि एक टिंब, ऐंद्री शांत असं त्याला म्हणतात. देवांचा राजा इंद्र याची संकल्पना समोर ठेवून पंचेंद्रिय, जसे आपल्या शरीरामध्ये जे 5 इंद्रिय सांगितलेली आहेत, यांची चांगली साथ मिळावी म्हणून ही ऐंद्री शांत करतात. कारण की हळूहळू जसं जसं माणसाचं वय वाढत जातं तसं तसं इंद्रिय एक एक साथ सोडायला लागतात. त्यामुळे त्या अवयवांची तुम्हाला साथ मिळावी, ग्रहांची कृपा तुमच्यावरती व्हावी. प्रत्येक अवयव हा प्रत्येक ग्रहाच्या, प्रत्येक त्या ग्रहांची जी देवता आहे त्याच्या अधीन असतात आपले. म्हणून याची शांती करण्यासाठी ही शांत केली जाते. तसेच ह्या जन्मी जशी तुम्ही मला साथ दिली अशीच पुढील जन्मीसुद्धा या इंद्रियांची साथ लाभावी म्हणून सुद्धा ही ऐंद्री शांत केली जाते. ह्या शांतीची देवता आहे पंचेंद्रिय. मगाशीच मी तुम्हाला म्हणले इंद्राला समोर ठेवून, त्याच्यामुळे इंद्र देवता आहे, कौशिक म्हणून एक देवता आहे आणि त्र्यंबक, अशा 3 देवता या शांतीसाठी प्रमुख मानल्या गेलेल्या आहेत. तर अशी ही 75वी 75रीची शांत आहे. तर हा प्रयोग कशासाठी करायचा असतो, कशी वाटली माहिती जरूर मला कळवा. जय भवानी, जय जगदंबा.